नंतर पाहूयात पुढची बातमी। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना जामीन मंजूर झालाय। बुलडाणा कोर्टाकडून त्यांना जामीन मंजूर करण्यात आलाय। तर आंदोलन करण्यापूर्वीच पोलिसांनी तुपकर यांना ताब्यात घेतलं होतं आणि त्या अनुषंगानेच आता त्यांना जामीन मंजूर झालाय। शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून त्यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता, रेल रोको करण्याचा इशारा दिला होता। मात्र त्याआधीच काल तुपकर यांना अटक झाली होती। पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं। मात्र त्यानंतर आता तुपकर यांना जामीन मंजूर झालाय। तर तुपकरांच्या अटकेनंतर कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले होते। सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं। माननीय बुलढाणा न्यायालयाने मला या ठिकाणी जामिनावर मुक्तता दिलेली आहे आणि पोलिसांचं म्हणणं त्या ठिकाणी खोटं ठरवलेलं आहे। वास्तविक पाहता आंदोलन व्हायच्या आधीच अशा पद्धतीनं अटक करणं, तुरुंगात डांबणं आणि न्यायालयासमोर पुन्हा 15 दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयीन कोठडी मागणं हा एक अतिरेक आहे। हे लोकशाहीला धरून नाही, लक्षात ठेवा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।